शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारत सर्टिस या कंपनीच्या कोसाइड 3000 या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसंच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, कॉपर या बुरशीनाशकाचा आपण आपल्या पिकात नेहमी वापर करत असतो. पण भारत सर्टिस या कंपनीने आता कॉपर हायड्रॉक्साईड हे नवीन स्वरूपात बाजारात उपलब्ध केलेले आहे. तर ते म्हणजे कोसाइड 3000. तर कोसाइड 3000 हे बायोॲक्टिव्ह टेक्नॉलॉजीवर आधारित जे तत्सम कॉपरच्या वापरण्यात येणाऱ्या मर्यादेवरती मात करून आधुनिक टेक्नॉलॉजीवर विकसित केलेले आहे. तर आज आपण कोसाइड 3000 या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कोसाइड 3000 या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. शेतकरी मित्रांनो, भारत सर्टिस या कंपनीच्या कोसाइड 3000 या बुरशीनाशकात आपल्याला कॉपर हायड्रॉक्साईड हे 46.1% WG म्हणजेच वेटेबल ग्रॅन्युल या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे बुरशींच्या पेशींमधील प्रथिने व एन्झाईम हे नष्ट करत असते व बुरशींच्या चयापचय क्रियेमध्ये व्यत्यय आणून हे बुरशींना त्या ठिकाणी मारत असते. शेतकरी मित्रांनो, कोसाइड 3000 हे आधुनिक व अत्यंत सुधारित असे WG फॉर्म्युलेशनमधील कॉपर हायड्रॉक्साईड आहे, जे विविध बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच हे इतर कॉपर बुरशीनाशकांच्या तुलनेत याच्या कणांचा आकार जो आहे हा म्हणजे 3 मायक्रॉन आहे. म्हणजे इतर कॉपर जे आहे याचा कणांचा आकार जर आपण बघितला तर हा 10 मायक्रॉन असतो आणि आपल्या जर का हे कोसाइड 3000 जर बघितलं तर याचा 3 मायक्रॉन आहे, जो आपल्याला आपल्या पिकात चांगल्या पद्धतीने कव्हरेज देत असतो व पाण्यात विरघळत असते. तसेच इतर कॉपरच्या तुलनेत जर आपण बघितलं तर याच्यात 179 ppm सक्रिय कॉपर आयन आपल्याला आढळत असतात. तर इतर जे कॉपर आहे त्याच्यामध्ये 6 ppm हे कॉपर आयन असतात. त्यामुळे आपल्याला कोसाइड 3000 जर का आपण वापरलं तर आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तसेच कितीही प्रमाणात जरी पाऊस झाला तरी हे पावसाने धुवून निघत नाही. शेतकरी मित्रांनो, याच्या कणांच्या आधुनिक रचनेमुळे हे पिकामध्ये पटकन शोषले जाते व आपल्याला बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. शेतकरी मित्रांनो, बुरशी व बॅक्टेरिया हे अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे जर आपल्याला त्वरित नियंत्रण हे त्यांच्यावरती मिळवायचे असेल तर आपण कोसाइड 3000चा जर का वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला बॅक्टेरिया व बुरशींवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळतील. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो तर डाळिंब, मिरची, कापूस, बटाटा, संत्री अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण कोसाइड 3000 याचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करत असते तर डाळिंब या पिकामध्ये जो काही तेल्या येतो म्हणजेच त्याला बॅक्टेरियल ब्लाईट आपण असं म्हणत असतो, तर या बॅक्टेरियल ब्लाईटवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच डाळिंब या पिकातील अँथ्रॅकनोज जो की येत असतो त्याच्यावरती सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देते. तसेच मिरची या पिकातील अँथ्रॅकनोज व डायबॅक, तसेच कापूस या पिकातील जो की जीवाणूजन्य करपा येत असतो तर या जीवाणूजन्य करप्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण देते. तसेच बटाटा या पिकातील जो की करपा येत असतो म्हणजे लवकर येणारा करपा व उशिरा येणारा करपा, तसेच टमॅटो या पिकातील जो की जीवाणूजन्य करपा येत असतो तर याच्यावरती सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी कोसाइड 3000 हे बुरशीनाशक देत असते. मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर 200 लिटर पाण्यासाठी आपण 200 ग्रॅम कोसाइड 3000 घेऊन आपण आपल्या पिकामध्ये फवारणीसाठी हे घेऊ शकतो. तसेच याच्या युनिक फॉर्म्युलेशनमुळे व कणांच्या रचनेमुळे याची रेनफास्टनेस जर का आपण बघितली तर ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळून जात असतात. शेतकरी मित्रांनो, तसेच याची फवारणी आपण पिकाच्या कोणत्याही अवस्थेत आपण फवारणी करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळतील. तसेच शेतकरी मित्रांनो, याचा जर का आपण कॉम्बिनेशनचा विचार केला तर कीटकनाशकासोबत व बुरशीनाशकासोबत आपण वापरू शकतो.
तरी आपल्याला वापर करायचा झाला तर आपण कंपनीच्या लेवलच्या सल्ल्यानुसार जर का वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगले रिझल्ट हे मिळतील. शेतकरी मित्रांनो, हे नवीन सुधारित कॉपर असून हे आपल्याला पिकातील जीवाणूजन्य व बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो. तरी कंपनीच्या सल्ल्यानुसारच आपण वापर करावा, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळतील. शेतकरी मित्रांनो, आज आपण कोसाइड 3000 जे की भारत सर्टिस ॲग्रीसायन्स या कंपनीने नुकतेच बाजारात उपलब्ध केलेले आहे. तर तुम्हाला त्याविषयी माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.